संकल्पच्या फोनवर अश्विनचा कॉल आला. कॉल उचलताच अश्विन म्हणाला, संकल्प तू पटकन माझ्या रूम मध्ये ये. बघ अग्रिमने स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे. संकल्प घाबरला की कुठे काही वेळापूर्वी घडलेल्या गोष्टीमुळे अग्रिमने काही चुकीचं तर करून घेतलं नसेल ना. संकल्प आणि साहिल दोघंही धावत अग्रिमच्या रूम मध्ये आले. रूम मध्ये येताच साहिल घाबरत म्हणाला, काय झालं यार, तू तर आम्हाला घाबरवून टाकलंस. अश्विन म्हणाला, मी नाही, याने घाबरवलं आहे आपल्या सगळ्यांना. आणि त्याने ब्लँकेटमध्ये बसलेल्या अग्रिमकडे इशारा करत सांगितलं, वॉशरूम मध्ये शॉवर खाली बेशुद्ध पडला होता. मी कडी तोडून याला बाहेर काढलं. संकल्पने अग्रिमच्या कपाळावर हात ठेवून पाहिलं. त्याचं कपाळ आता हळूहळू तापत होतं. तो म्हणाला, हा काय वेडेपणा आहे अग्रिम. अग्रिम म्हणाला, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यार. संकल्पने त्याच्या खांद्यावर हात ठेवत अगदी नॉर्मलपणे म्हटलं, आधी डॉक्टरांकडे जाऊया, बाकीचं नंतर पाहू. मग त्याने अग्रिमला आधार देत उठवलं. तिघेही त्याला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले. संकल्प अग्रिम सोबत डॉक्टरांच्या रूम मध्ये बसला होता आणि बाहेर अश्विन साहिलला म्हणत होता, हे काय चाललंय, याने माझं एकही ऐकलं नाही आणि संकल्पने सांगताच एका मिनिटात उठून आला. आणि हा अकडू एवढा शांत कसा काय दिसतोय. साहिलने खांदे उडवत म्हटलं, मला काय माहित, जिथे तू बसला आहेस तिथेच मीही बसलो आहे. अश्विनने रागाने त्याच्याकडे पाहत म्हटलं, मी सुद्धा कुठल्या वेड्याला विचारलं, याच्याकडे कोणत्याही गोष्टीचं सरळ उत्तरच नसतं. संकल्पाला बाहेर येऊ दे, त्यालाच विचारूया की हे सगळं काय प्रकरण आहे. संकल्प अग्रिमला घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, नथिंग सिरियस फ्रेंड्स, डॉक्टरांनी औषधं दिली आहेत, आता हा ठीक आहे. अश्विन आणि साहिलने मागून अग्रिमला मिठी मारत म्हटलं, साल्या तू तर आम्हाला घाबरवलंस, असंही कुणी करतं का. अग्रिमने अजूनही एकच हट्ट धरला होता, आय वॉन्ट टू टॉक टू यू संकल्प राईट नाऊ प्लीज. संकल्प शांतपणे अग्रिम सोबत चालत होता. तसंही मिस्टर ॲरोगंट जेव्हा शांत असतात तेव्हा या क्षणी त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे ओळखणं अजिबात शक्य नसतं. साहिलने रागाने अग्रिमकडे पाहत म्हटलं, आता याच्या डोक्यात पुन्हा संकल्पशी बोलायचं भूत सवार झालं आहे. संकल्पने अग्रिमला म्हटलं, लेट्स गो. संकल्पच्या मागोमाग अग्रिमही त्याच्या रूम मध्ये आला. संकल्पने बाहेरून दरवाजात डोकावत अश्विन आणि साहिलला म्हटलं, तुम्ही दोघंही आत या साल्यांनो, नाहीतर बाहेर उभं राहून पूर्ण नॉवेल लिहून काढाल. आणि तुम्हीही बघा याने काय करून ठेवलं आहे. अग्रिमला समजत नव्हतं की स्वतःला योग्य ठरवण्यासाठी काय बोलावं, कारण त्याला संकल्पचा स्वभाव चांगलाच माहीत होता. आपल्या कुटुंबाबाबत संकल्प किती पॉझिटिव्ह आहे हे त्याला माहीत होतं. अग्रिमला काहीतरी बोलायचं होतं. संकल्प, मी तुला, पण पुढे त्याला काहीच बोलता आलं नाही. संकल्प समोर तो अशा प्रकारे अपराधासारखा उभा होता, जणू प्रेम करून त्याने काहीतरी मोठा गुन्हाच केला आहे. कधीपासून चाललंय हे सगळं, संकल्पने कठोर आवाजात विचारलं. संकल्पने ज्या टोन मध्ये प्रश्न विचारला होता त्यामुळे अग्रिम आतून हादरलाच. तो विचार करत होता, संकल्पला काय सांगू, कारण खरं तर काहीच चालू नव्हतं. अग्रिमने मोठ्या कष्टाने संकल्पकडे पाहत म्हटलं, जसं तू समजतोयस तसं काहीही नाही. ओ रिअली, मग रात्री मी जे पाहिलं ते काय होतं. संकल्पने उपरोधिक स्वरात विचारलं. ते मी तुला सांगणारच होतो. एवढं बोलून अग्रिम पुन्हा निशब्द झाला. कसं सांगणार होता तो. त्याची चूक एवढीच होती की तो रिधिमावर प्रेम करून बसला होता आणि रिधिमाचीही अशी कोणती मजबुरी होती कोण जाणे, की तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी एक वेगळीच बेचैनी दिसायची, पण तिच्या ओठांवरून कधीही होकार किंवा नकार आला नाही. त्याची चूक एवढीच होती की 2 वर्ष उलटून गेल्यानंतरही तो रिधिमाला विसरू शकला नव्हता. दिवसभर स्वतःला व्यस्त ठेवायचा जेणेकरून तिच्या आठवणी त्याला त्रास देऊ नयेत, पण रात्रीच्या शांततेत तो स्वतःच्या भावनांपासून स्वतःलाच लपवू शकत नव्हता. मग संकल्पने कठोर स्वरात म्हटलं, आता गप्प का उभा आहेस, कम ऑन स्पीक अप. अग्रिमने स्वतःला आतून मजबूत केलं. संकल्पशी खोटं बोलायचं नाही, सगळं खरं सांगायचं असं त्याने ठरवलं. त्यानंतर संकल्प त्याला जी काही शिक्षा देईल ती तो स्वीकारणार होता. साहिल आणि अश्विन आरामात उभे राहून सकाळ सकाळचा हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहत होते. अग्रिमने धीर करून हळू आवाजात म्हटलं, जे काही आहे ते गेल्या 2 वर्षापासून आहे. अग्रिमचा आवाज थरथरत होता. बट संकल्प, आय रिअली लव्ह हर.
आणि संकल्पची प्रतिक्रिया पाहण्यासाठी तो गप्प झाला. संकल्पने विचारलं, तिचं काय उत्तर होतं? तीही तुझ्यावर. संकल्पने आपलं वाक्य अधुरं सोडलं. अग्रीम समोरच्या भिंतीकडे पाहत म्हणाला, तिने काहीच सांगितलं नाही, पण मला माहित आहे तीही माझ्यावर प्रेम करते, नाहीतर ती माझ्याशी कधी बोललीच नसती. संकल्पाला आश्चर्य वाटलं. म्हणजे अजूनही तुमचं फोनवर बोलणं होतं? अग्रीमने नजर खाली करत म्हटलं, याच एका कारणामुळे मी आजही तिच्याशी जोडलेलो आहे, नाहीतर या 2 वर्षात मी तिला पुन्हा कधीच पाहिलं नाही. मी फोन करतो तेव्हा ती हॅलो म्हणून गप्प होते, काहीच बोलत नाही, पण शांतपणे माझं सगळं बोलणं ऐकते. अग्रीमच्या डोळ्याच्या कडा अश्रूंनी चमकू लागल्या होत्या. त्याच्या मनातली वेदना संकल्पाला स्पष्टपणे जाणवत होती. तरीही तो रागाने म्हणाला, या 2 वर्षात तुला एकदाही मला सांगण्याची गरज वाटली नाही. तुला माहित आहे का, तू त्या निरागस मुलीच्या आयुष्यात किती मोठं दुःख भरून ठेवलं आहेस. अग्रीम आपल्या अश्रूंना रोखू शकला नाही. संकल्पाला त्याला अजिबात दुखवायचं नव्हतं, पण त्याने अग्रीमच्या खांद्यांना धरून हलवत म्हटलं, पण तू तिला दुखावलं आहेस. काय विचार केला होतास तू? असंच त्या बिचारीच्या भावनांशी खेळशील आणि नंतर कुठेतरी दुसरीकडे जाऊन सेटल होशील. संकल्पचे शब्द अग्रीमच्या मनाला लागले. संकल्प, असं नको बोलूस यार, मी मरेन. मी तिच्या भावनांशी खेळू शकत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी तिच्यावर प्रेम करेन. अच्छा, आणि ती तुझ्या आठवणीत अशीच बसून अश्रू ढाळत राहील. संकल्पने एक एक शब्द चावत म्हटलं. अग्रीम उदासपणे म्हणाला, तू चिंता करू नकोस. माझ्यामुळे तिला किंवा तुला कोणताही त्रास, कोणतीही लाजिरवाणी परिस्थिती सहन करावी लागणार नाही. मी सगळं ठीक करेन. तिच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाईन. आता संकल्पच्या संयमाचा बांध फुटला. त्याच्या खांद्याला धक्का देत तो म्हणाला, त्रास तर तू तिला आधीच देऊन ठेवलायस. माझ्या मोठे बाबा आणि मोठ्या आईंनाही तुझ्यामुळे लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे. अग्रीम संकल्पचा हात पकडत म्हणाला, बिलीव्ह मी संकल्प, मी असं काहीही केलं नाही. मी तुझ्याकडे फक्त 5 दिवस राहिलो होतो आणि कदाचित त्या 5 दिवसात तिच्याशी फक्त 5 वेळा बोललो असेल. त्यातही फक्त एकदाच आम्ही समोरासमोर उभे होतो. कसं विश्वास ठेवू मी तुझ्यावर अग्रीम? तुझ्यामुळे ती स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहे आणि आम्हाला काहीच समजत नव्हतं की अखेर रिद्धिमाला झालं तरी काय. ज्यावेळी तू तिला भेटला होतास ना, त्यावेळी तिचं लग्न गुडगाव मधल्या एका श्रीमंत कुटुंबात ठरलं होतं. 2 महिन्यांनी तिच्या साखरपुड्याची डेटही फिक्स झाली होती, पण अचानक कोणतेही कारण न सांगता रिद्धिमाने लग्नाला नकार दिला. पण हो, ही गोष्ट वेगळी की नंतर आम्हाला कळलं की तो मुलगा अय्याशी स्वभावाचा होता. त्यामुळे तिचं लग्न तुटल्यावर आम्हीही खुश झालो. पण त्यानंतर 2 वर्ष उलटली. ती कोणत्याही स्थळाला होकार देत नाहीये. म्हणते आधी शिक्षण पूर्ण करेन, नोकरी करेन, आणि तू गप्प बसून आहेस. आजही काय बोलणार नाहीस. अग्रीमने हळू आवाजात म्हटलं, माझ्याकडून चूक झाली. तुझा जो काही निर्णय असेल मी त्याचा आदर करेन. संकल्पने त्याचा खांदा जोरात पकडत म्हटलं, साल्या, रिस्पेक्ट तर तुला करावंच लागेल, कारण मी तुला माझा जिजू बनवणारच आहे. अग्रीम भांबावल्यासारखा संकल्पकडे पाहतच राहिला. आणि साहिल आणि अश्विनची अवस्था, अरे भाऊ, त्यांना तर 440 वोल्टचा झटका बसला होता. दोघही तोंड उघडून शॉक होऊन उभे होते. मग संकल्पने अग्रीमला मिठी मारत म्हटलं, मला माहित आहे, माझा हा साधा भोळा प्रेमळ मित्र माझ्या बहिणीला खूप खुश ठेवेल आणि माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करेल. मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे यार. तू चिंता करू नकोस. मोठे बाबा आणि मोठ्या आईंना पप्पा समजावतील आणि माझ्या लाडक्या रिमीला मी समजावेन. मित्रांनो, वाटतंय आता अग्रीमची लव्ह लाईफ सुद्धा रुळावर आली आहे. पूर्ण गोष्ट समजताच अश्विन आणि साहिल, जे आतापर्यंत जणू मुके बहिरे होऊन उभे होते, ते अग्रीमवर तुटून पडले. त्याला बेडवर पाडून दोघंही त्याच्यासोबत गुदगुल्या करत म्हणू लागले, साल्या, तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवलीस. आज आम्ही तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. अग्रीम बिचारा त्या दोन्ही आतंकवाद्यांपासून वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. काही वेळाच्या धरपकडीनंतर संकल्पच्या कडक आवाजाने ते थांबले. स्टॉप इट फ्रेंड्स, पटकन ब्रेकफास्टसाठी रेडी व्हा, आपल्याकडे जास्त वेळ नाही. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करून सगळे आपल्या रूमच्या दिशेने जात होते. गार्डनच्या एका कोपऱ्यात सुगंधा साहिलची वाट पाहत उभी होती. सुगंधाच्या ओलावलेल्या पापण्या पाहून साहिलने तिला जवळ ओढून मिठी मारली आणि म्हणाला, मला खूप वाईट वाटतंय सुब्बू. मला काहीच समजत नाहीये की तुझ्याशिवाय हा 1 महिना कसा काढेन. आतापर्यंत का नाही बोललात बुद्धू?
सुगंधाने त्याच्या खांद्यावर मारत विचारलं. साहिल म्हणाला, मी सगळ्यांशी कितीही हसत मस्करी करत असलो तरी तुझ्या बाबतीत मी खूप सिरियस आहे. सगळ्यांशी हसत बोलत राहतो, पण जेव्हा गोष्ट तुझी येते ना, तेव्हा मला भीती वाटते. माझ्याकडून असं काही घडू नये ज्यामुळे तुला वाटेल की मी तुझ्या बाबतीत सिरियस नाही. सुगंधाने त्याला नॉर्मल करत म्हटलं, अशा गोष्टी तुम्ही कमीच बोलता खन्ना साहेब, पण जेव्हा बोलता ना तेव्हा खरंच खूप क्यूट वाटता. असं म्हणत सुगंधाने साहिलच्या गालावर हलकासा हात फिरवला. साहिलने तिला मिठीत घेत म्हटलं, तसं पाहिलं तर मी प्रेम फार कमी व्यक्त करतो, पण जेव्हा करतो ना तेव्हा समोरच्याची बोलतीच बंद होते. सुगंधाने त्याच्याकडे रागाने पाहत विचारलं, तसं माझ्याशिवाय आणखी कोणासमोर प्रेम व्यक्त करणार आहात? संकल्पने तिच्या कपाळावर किस करत म्हटलं, तुझ्याशिवाय आता हा खन्ना दुसऱ्या कोणाकडे नजर वर करून सुद्धा पाहू शकत नाही मिस वर्मा. आता मला तुझ्यासोबत एक गोड सुख शांतीने भरलेलं आयुष्य जगायचं आहे. सुगंधाने अगदी निरागसपणे विचारलं, घरी गेल्यावर मला विसरून तर जाणार नाही ना? सुगंधाच्या पापण्या ओलावल्या. श्वास घेणं विसरू शकतो, पण तुला नाही विसरू शकत वेडाबाई, साहिल तिच्या अश्रू पुसत म्हणाला. तेवढ्यात साहिलच्या फोनवर संकल्पचा शेवटचा कॉल आला. 5 मिनिटात गेटवर पोहोच. ठरलेल्या वेळेत सगळे आपापल्या बॅग खांद्यावर टाकून ट्रॉली ओढत हॉस्टेलमधून कॉलेजच्या गेटकडे निघाले. संकल्प आधीच गेटवर पोहोचला होता आणि डोळ्यांवर सनग्लासेस चढवून पूर्ण ॲटिट्यूडमध्ये उशिरा येणाऱ्यांकडे पाहत उभा होता. सगळ्यांना एकाच बसने एअरपोर्टला जायचं होतं. अग्रिम बसमध्ये जाऊन बसला होता तर साहिल स्वतःची आणि सुगंधाची बॅग घेऊन ट्रॉली ओढत कसा बसा लडखडत चालत येत होता. अंशुलाही खांद्यावर एक बॅग आणि हातात ट्रॉली बॅग घेऊन येत होती. तिला माहित होतं की एअरपोर्टवरून आज थेट तिला संकल्पच्या राव विलामध्ये जायचं आहे. त्यामुळे तिने पिवळ्या रंगाचा सुंदर सलवार सूट घातला होता, ज्यात ती सकाळच्या सोनेरी उन्हासारखी चमकत होती. तिने केस बांधून सैलचा आंबाळा केला होता. संकल्प तर डोळ्यांनीच तिला आपल्या नजरेत उतरवत होता. मग काहीतरी आठवताच तो अंशुलाच्या दिशेने पुढे गेला. अंशुला आधीच उशीर झाल्यामुळे संकल्पला पाहून घाबरली होती. मिस्टर एरोगंट आपल्या एरोगन्सचं दुकान उघडून रागात उभे आहेत आणि वरून माझ्याच दिशेने येत आहेत. म्हणजे आता सगळ्यांसमोर गेटवरच माझी क्लास घेणार वाटतंय. मनातल्या मनात आपल्या देवाला आठवत ती पुढे येत होती. संकल्प अंशुला जवळ येऊन म्हणाला, गुड मॉर्निंग मिस यादवंशी. अंशुला आश्चर्याने संकल्पकडे पाहू लागली. आज सूर्य पूर्वेला न उगवता पश्चिमेला कसा काय उगवला? मी उशिरा आली तरीही यांच्या बोलण्यात चक्क गोडवा आहे. दे तुझी बॅग मला दे, संकल्पने हसत म्हटलं. नाही सर, मी सांभाळेन, असं म्हणत अंशुला संकल्पच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. तुझ्या सिनियरच्या गुड मॉर्निंगचं उत्तर दिलं नाहीस तू मिस यादवंशी. अंशुला मनात विचार करू लागली, हे खरंच तेच आहेत का जे काल रात्री मला भेटण्यासाठी इतके बैचेन झाले होते की स्वतःचेच रूल्स तोडून उड्या मारत माझ्या बाल्कनीत आले होते आणि आता बघा जणू मला पहिल्यांदाच भेटत आहेत. आय एम वेटिंग मिस यादवंशी, संकल्पने आपले सनग्लासेस शर्टाला लावत अंशुलाकडे पाहत म्हटलं. गुड मॉर्निंग सर, अंशुला अडखडत म्हणाली. संकल्प शरारतीने हसत तिच्याकडे पाहत म्हणाला, तसं तर मी तुला हे सांगायला आलो होतो की आज तू खूप सुंदर दिसत आहेस. ही माझ्यापासून दूर जाण्याची खुशी तर नाही ना, जी नूर बनून तुझ्या चेहऱ्यावर चमकत आहे. अंशुला काही बोलणार इतक्यात तो पुढे म्हणाला, आणि हो, एक सरप्राईज गेटच्या बाहेर तुझी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. अंशुला घाबरून संकल्पकडे पाहू लागली, पण संकल्प मात्र फक्त हसत होता. घाबरल्यामुळे अंशुलाची पावलंही मंदावली. हे देवा, काय सरप्राईज आहे? आधीच मला अशा गोष्टींची भीती वाटते. आणि हे असे का आहेत? सरळ सरळ सांगू शकत नाही का काय झालंय ते? प्रत्येक गोष्ट फिरवूनच सांगायची. अकडू कुठले? धडधडत्या हृदयाने अंशुलाने गेटच्या बाहेर पाऊल टाकलं. गेटवर आपल्या समर भैयाला पाहताच ती सगळं काही विसरून धावत गेली आणि त्याला बिलगली. कशी आहेस बाळा? समरने तिच्या डोक्यावर चुंबन घेत विचारलं. समरला बिलगूनच अंशुला म्हणाली, भैया तुम्हाला पाहिलं ना, त्यामुळे आता मी अगदी ठीक आहे. तिचे डोळे पाणावले होते, पण ओठांवर मात्र मोठं हसू होतं. मग समरकडे पाहत ती विचारू लागली, पण तुम्ही अचानक इथे कसे काय आलात भैया? समरने म्हटलं, मी एका महत्वाच्या कामासाठी मुंबईला आलो होतो. मग विचार केला आपल्या या लाडक्या बहिणीला एक सरप्राईज देऊन खुश का करू नये. तुला पाहताच तुझ्या चेहऱ्यावर उमटलेला हा आनंद मला पाहायचा होता.
खरं तर पुण्यात पोहोचताच समरने संकल्पशी बोलून थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. तिथे सगळी माहिती घेतल्यानंतर तो लॉ कॉलेजच्या गेटवर पोहोचला आणि त्याने संकल्पला कॉल केला. संकल्प थोड्या अंतरावर हात बांधून उभा राहून अंशुलाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मनातच म्हणत होता, इतका आनंद तर कदाचित मीही तुला देऊ शकलो नसतो मिस यादवंशी. मग तिच्या जवळ जाऊन तो म्हणाला, आपल्याला एअरपोर्टला जायला उशीर होतोय. अंशुला, तू समर सोबत गाडीत बस. मी बाकी सगळ्यांसोबत बसने येतो. ते ऐकून अंशुला उदास डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. तिला तर दोघांचीही सोबत हवी होती, पण तिला माहित होतं यावेळी सगळ्यांना आपापल्या घरी जायचं आहे आणि एअरपोर्ट नंतर सगळे वेगवेगळ्या दिशेने जाणार आहेत. त्यामुळे तिचे सर यावेळी आपल्या मित्रांची साथ सोडणार नाही. संकल्पने अंशुलाकडे पाहून हलकेच पापण्या मिटून तिला आश्वस्त केलं. अर्ध्या तासात सगळे एअरपोर्टच्या आत पोहोचले. सगळ्यांच्या फ्लाईट्समध्ये थोडं थोडं अंतर होतं. नमिताला कोलकात्याची फ्लाईट पकडायची होती आणि त्याच फ्लाईटने अश्विन तिच्यासोबत धनबाद पर्यंत जाणार होता. साहिल, संकल्प, अंशुला, सुगंधा, अग्रिम आणि आता समर सुद्धा सगळे एकत्र दिल्लीला जात होते. कारण दिल्लीहून साहिलला अंबाला आणि सुगंधाला कानपूरला जायचं होतं. यावेळी अंशुला आणि अग्रिम सुद्धा संकल्पच्या घरी जाणार होते. विमानात बोर्डिंग सुरू झाली. सुगंधा आणि अंशुला एकत्र बसल्या होत्या. अंशुला एका कानात इयरफोन लावून गाणं ऐकत होती, तर दुसऱ्या कानाने ती सुगंधाच्या स्वतःच्या लग्नात साखरपुड्यात आणि मेहंदीमध्ये घालण्याच्या ड्रेसेसबद्दल न थांबणाऱ्या, कधीही संपणार नाहीत अशा गप्पा ऐकत होती. मजेशीर गोष्ट म्हणजे या लग्नाचा अजून कुठेही पत्ताच नव्हता आणि त्यांच्या बाजूच्या सीटवरच संकल्प, साहिल आणि अग्रिम बसले होते. समर अंशुलाच्या अगदी समोरच्या सीटवर बसला होता. संकल्पने विचार केला, आता 2 तास तरी अंशुलाशी बोलता येणार नाही आणि रात्रभर जागरणही झालेलं आहे. मग थोडा आराम का करू नये? आपल्या सीटवर बसताच त्याने साहिलच्या दोन्ही कानात इयरफोन लावले आणि म्हणाला, बघ, आता चुपचाप डोळे बंद करून झोप. मला आराम करायचा आहे. आता मला तुझी बडबड ऐकायची नाही. साहिलने संकल्पच्या बोलण्यावर तोंड वाकडं करत म्हटलं, कसा विचित्र मित्र आहेस यार तू. तुला माझ्या गोष्टी बडबड वाटतात. असू दे, मीही आता माझ्या सुब्बूशी बोलू शकत नाही, म्हणून विचार करतो झोपूनच घेतो. असं म्हणत त्याने सुगंधाकडे एक नजर टाकली आणि अग्रिमच्या खांद्यावर डोकं टेकवलं. अग्रिमने ओय म्हणत आपला खांदा उडवला. साहिलने त्याला हलकसं ढकलत म्हटलं, जा साल्या, एकटाच बसून राहा. आणि मग त्याने संकल्पच्या खांद्यावर डोकं टेकवलं. संकल्प त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, झोप बेटा चुपचाप. इथे अग्रिमनेही डोळे मिटले होते, पण त्याच्या मनात मात्र रिधिमाच होती. 3 वर्षानंतर तिच्या समोर कसं उभं राहू माहित नाही. संकल्प सगळं ठीक करू शकेल तरी का? तेवढ्यात साहिलने त्याच्या कानातून इयरफोन काढत म्हटलं, अबे किती झोपणार आहेस, आता तरी उठ. अग्रिमने साहिलच्या कानातून इयरफोन खेचत म्हटलं, आणि तू जो गेल्या 2 तासापासून झोपला होतास त्याचं काय? साहिल म्हणाला, आता काय करू यार, तुम्ही दोघं आपापल्या ध्यान साधनेत मग्न होतात. मग मी बिचारा किती वेळ तोंड बंद करून बसणार होतो. संकल्प त्याची मान पकडत म्हणाला, याला ना मी सुगंधाच अगदी योग्य मिळाली आहे. याची नॉन स्टॉप बडबड फक्त तीच बंद करू शकते. इथे अंशुला मधूनच 1-2दा चोरून संकल्पकडे पाहायची आणि संकल्पला आपल्याकडे पाहताना पाहून लगेच लाजून हसायची आणि पापणी खाली झुकवायची. तिच्या या वागण्यावर संकल्पच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटायचं. प्लेन दिल्ली एअरपोर्टवर लँड झालं होतं. बाहेर राव विलाच्या 2 गाड्या येऊन उभ्या राहिल्या होत्या. एका गाडीतून संकल्प आणि अग्रिम साहिल आणि सुगंधाला रेल्वे स्टेशनवर सोडून राव विलाला जाणार होते, तर दुसऱ्या गाडीतून समर आणि अंशुला हॉटेलमध्ये जाणार होते. पण मिस्टर ॲटिट्यूडच्या मनात काय काय प्लॅनिंग सुरू असते हे त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच जाणू शकत नव्हतं. तो साहिल जवळ येऊन म्हणाला, मी आणि अग्रिम टॅक्सीने घरी जाऊ आणि मी एका रेस्टॉरंटमध्ये तुझ्या आणि सुगंधासाठी लंच बुक केलं आहे. पण तिथे निवांत बसून जेवत राहू नकोस. सुगंधाला वेळेवर स्टेशनवर पोहोचव, नाहीतर बेटा सुगंधाची ट्रेन मिस झाली ना तर मग समजून घे. संकल्प साहिलला धमकावत बोलत होता. साहिलच्या काहीच लक्षात येत नव्हतं की हा साला आपल्याला सरप्राईज देतोय की शॉक. तो हळू संकल्पच्या कानात म्हणाला, यार तू माझी काहीच इज्जत करत नाहीस. काही हरकत नाही, कमीत कमी गर्लफ्रेंड समोर तरी थोडी इज्जत ठेवत जा. संकल्पने हसत त्याला बाजूला ढकललं. साहिलला तर आयती संधीच मिळाली आणि त्याने संकल्पाला घट्ट मिठी मारली. संकल्प म्हणाला, अबे साल्या,
तुझ्या या सगळ्या भावना तुझ्या सुग्गूसाठी वाचवून ठेव आणि निघ इथून. इकडे अंशुलानेही सुगंधाला मिठी मारत म्हटलं, तुझी काळजी घे सुग्गू. सुगंधानेही तिला प्रेमाने मिठी मारत म्हटलं, तूही तुझी काळजी घे पारो. लवकरच तुला एक खुश खबर ऐकवेन. अंशुलाकडे संकल्प एकटक पाहत होता. अग्रिम आणि समर दोघांनीही संकल्पच्या मनातलं ओळखलं. अग्रिम समरला म्हणाला, चला आपण दोघे साहिल आणि सुगंधाला गाडीपर्यंत सोडूया आणि मी तिथून टॅक्सीही बुक करतो. ठीक आहे असं म्हणत समर अग्रिम सोबत एअरपोर्टच्या बाहेर निघून गेला. समर गेल्यानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेत संकल्पने अंशुलाला मिठीत घेतलं आणि उदास डोळ्यांनी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला तर तुझा भाऊ मिळाला आणि तू मला विसरूनच गेलीस. अंशुला त्याच्याकडे पाहत म्हणाली, एका महिन्यात मी तुम्हाला अजिबात विसरणार नाही. तुम्हाला विसरून मी जगूच शकणार नाही सर. माझ्या हृदयात तुमच्या अस्तित्वाची जाणीव आहे म्हणूनच माझे श्वास सुरू आहेत. ती डबडबलेल्या डोळ्यांनी संकल्पकडे पाहत होती. संकल्पने तिला घट्ट मिठी मारत म्हटलं, आता इथे सगळ्यांसमोर मजबूर आहे, नाहीतर तुझ्या या चुकीची शिक्षा आत्ताच दिली असती. असं म्हणत त्याने अंशुलाचा हात धरून पुढे जाण्यास सुरुवात केली. पण अंशुलाने त्याची हथेली पकडून त्याला मागे ओढत म्हटलं, तुम्ही दिलेली प्रत्येक शिक्षा मला मंजूर आहे. फक्त स्वतःपासून दूर जाण्याची गोष्ट कधीही करू नका. संकल्पने तिच्या डोळ्यात पाहत थोडं झुकून म्हटलं, संध्याकाळी लवकर ये. मी वाट पाहीन आणि तुला माहीतच आहे माझ्याकडून वाट पाहणं होत नाही आणि तुझी तर अजिबातच नाही. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, आणि हो, मी दिलेला टास्क आठवतोय ना? आज संध्याकाळ होण्याआधी तुला तो टास्क पूर्ण करायचा आहे. अंशुलाने अनभिज्ञ असल्याचं भासवत विचारलं, कुठला टास्क सर? संकल्पने शरारतीने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, ही दुसरी चूक करत आहेस तू मिस यादवंशी. लक्षात ठेव, माझ्या रूल बुक मध्ये चुकीची माफी नाही. अंशुलानेही त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, तसं मला कोणत्या चुकीची शिक्षा मिळणार आहे सर? संकल्पने शरारतीने हसत म्हटलं, तुला चांगलंच माहीत आहे मिस यादवंशी. अंशुलाने संकल्पकडे एक नजर टाकली आणि पापण्या झुकवून हसू लागली. संकल्प अंशुलाकडे गहिऱ्या नजरेने पाहत म्हणाला, जेव्हा तू अशी पापण्या वर करून पुन्हा खाली झुकवतेस ना, इकडे माझी हालत खराब होते. आता अंशुला संकल्पच्या आवाजाच्या जादूत हरवून त्याच्याकडे एकटक पाहत होती. संकल्प ही अंशुलाच्या मनाची अवस्था जाणून होता. तिच्या जवळ झुकून तिला त्या स्वप्नातून बाहेर आणत तो म्हणाला, चल एंजल, तुझे भैया तुझी वाट पाहत आहेत. आणि अंशुलाचं मनगट घट्ट पकडून तो एअरपोर्टच्या बाहेर येऊन समर आणि अग्रिम जवळ उभा राहिला. संकल्प जवळ येताच समर म्हणाला, थँक्यू संकल्प, माझ्या अंशूची इतकी काळजी घेतल्याबद्दल. संकल्पने आपल्या एंजलकडे प्रेमाने एक नजर टाकत म्हटलं, समर, थँक्यू म्हणू नकोस. ही तर माझी जबाबदारी आहे. तिची काळजी घेऊन मी माझीच काळजी घेतोय. समर संकल्पचं बोलणं ऐकून हसत अंशुलाची बॅग कारमध्ये ठेवू लागला. अंशुला ही नजर खाली करून हसत होती आणि संकल्प मात्र एकटक तिच्याकडे पाहत मनात म्हणत होता, बस काही क्षण अजून एंजल, त्यानंतर तू माझ्या नजरेपासून दूर जाणार आहेस. अग्रिमने संकल्पचा हात दाबत म्हटलं, आता तिला टक लावून पाहणं बंद कर यार. ती तिच्या भावाजवळ उभी आहे. संकल्पनेही हसत उत्तर दिलं, तिला टक लावून पाहण्याचा हक्क सुद्धा तिच्या भावानेच मला दिला आहे. मग तो समरला म्हणाला, तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. तुम्हाला आज अंशुला सोबत राव विलाला यावं लागेल. ही माझीच रिक्वेस्ट नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाची आहे. आई बाबांची इच्छा आहे की अंशुला बनारसला जाण्याआधी एकदा तरी घरी यावी. सगळ्यांना अंशुलाला भेटायचं आहे. समर हसत म्हणाला, हो नक्कीच. आता तर ते अंशुलाचंही घर आहे, जिथे जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. आम्ही नक्की येऊ. अग्रिम आणि संकल्प समर आणि अंशुलाला कारमध्ये बसवून टॅक्सीने राव विलाच्या दिशेने निघाले. तिकडे राव विलामध्ये आज एखाद्या सणासारखी रौनक होती. तयारी अगदी जोरात सुरू होती. संकल्पचे वडील रतन सिंगजी महिमाजींना म्हणत होते, अजून तुमची तयारी पूर्ण झाली नाही आणि तुमचा मुलगा बस 15 मिनिटात पोहोचणार आहे. महिमाजी म्हणाल्या, तसं तर तुम्ही मुलाशी माझ्यापेक्षा जास्त बोलत नाही, पण माझ्यापेक्षा जास्त बेचैनी तुम्हालाच झाली आहे आपल्या मुलाला आणि सुनेला भेटण्याची. रतनजी हसत म्हणाले, मान्य आहे की संकल्प तुमच्या लाडाचा आहे, पण माझंही माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. सगळ्यांना वाटत होतं की संकल्प सोबत अंशुलाही येणार आहे, म्हणून गेटवर फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. दरवाजालाही फुलांचं तोरण लावण्यात येत होतं. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अंशुला घरी येत होती.
आणि आज रिधिमालाही कॉलेज नव्हतं. त्यामुळे भैया आणि भावी बहिणीच्या येण्याच्या आनंदात ती आपल्या काकींसोबत तयारीमध्ये व्यस्त होती. ती महिमाजींसोबत तोरण लावत होती. तेवढ्यात एक टॅक्सी गेट समोर येऊन थांबली. गाडीचा आवाज ऐकताच रिधिमा धावत गेटच्या बाहेर आली आणि संकल्प गाडीतून बाहेर येताच त्याला बिलगली. संकल्पने प्रेमाने तिला मिठी मारून तिच्या डोक्यावर चुंबन घेत म्हटलं, "कशी आहे माझी रिम्मी?" रिधिमा म्हणाली, "भाई, तुम्ही किती दिवसांनी आलात?" "हो, आता आलोच आहे, तर 1 महिना राहणार आहे रिम्मी. आपण दोघे मिळून खूप धमाल करणार आहोत." रिधिमा म्हणाली, "हो भैया, मी तर किती दिवसापासून तुमची वाट पाहत होते." संकल्प मनात विचार करत होता. बघतोच आता अग्रीमला पाहून रिधिमाची काय प्रतिक्रिया येते. आधी मला स्वतः पूर्ण खात्री करून घ्यायची आहे. तिकडे रिधिमाला येताना पाहून कारमध्ये बसलेला अग्रीम मात्र जागच्या जागीच गोठून गेला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं की कारमधून कसं बाहेर यायचं आणि संकल्प समोर रिधिमाचा सामना कसा करायचा. रिधिमाने विचार केला, कदाचित अंशुला संकोचामुळे कारमधून बाहेर येत नसेल. तिने घाईघाईने येऊन कारचं दुसरं दार उघडलं, पण दार उघडताच अग्रीम बाहेर आला आणि रिधिमाचा हात कारच्या दरवाजावरच थिजून राहिला. अग्रीमला पाहताच ती सुन्न झाली. तिचे हातपाय जणू तिथेच गोठून गेले होते. इतक्या वर्षानंतर रिधिमाला आपल्या समोर पाहून अग्रीमही निशब्द झाला होता. या क्षणी त्या दोघांच्या मनात वेदना, प्रेम, उदासी आणि न जाणो कितीतरी भावना उसळत होत्या. अग्रीमने हळूच विचारलं, "कशी आहेस तू रिधिमा?" ते ऐकून रिधिमा भानावर आली आणि काहीही उत्तर न देता आत निघून गेली. मित्रांनो, आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.